1972 पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरुनगर. संगम कलेक्शनचा वादा 101% ग्राहकांचा फायदा. नवीन वर्षांची नवीन सुरुवात 15 ते 60% भरघोस सूट. तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर. याच्यात मतभेद होते. गांधी आणि आंबेडकरांचा मतभेद झाला, पण हे मतभेद बंधाऱ्यासाठी नाही. माझा बैल तुझ्याकडे गेला आणि तुझा बैल माझ्याकडे आला, इतका बंधारा रेटला अशा प्रकारचं भांडण नाही. पैशाचं भांडण नाही, बाई आणि बाटलीचं भांडण नव्हतं. आंबेडकर आणि महात्मा गांधीतला संघर्ष हा मतभेदाचा संघर्ष आहे. गांधी हे सर्व हिंदूचं नेतृत्व करणारे आहेत. हिंदूमध्ये फूट नको, अस्पृश्य हिंदूच आहे अशी आमच्या महात्मा गांधींची कल्पना होती. आणि तो माणूस प्रामाणिक होता, अस्पृता कलंक म्हणणारा माणूस होता. बाबासाहेबांचं म्हणणं की भूतदयावाद नको, अस्पृश्यावरती कुणाचे उपकार नकोत, हिंदूंचे उपकार नकोत, फक्त हिंदू धर्माचा कलंक नव्हे, आमच्या अस्पृश्य लोकांच्या अंगावरचा शरीरावरचा हा अस्पृश्यता कलंक आहे. आणि तो डाग जितक्या लवकर मिटेल तेवढा महत्वाचा असं आंबेडकर म्हणतात. आणि म्हणून अस्पृश्यता निवारण हा मानवी हक्काचा प्रश्न होता. आंबेडकर राज्यघटना निर्माण करण्यासाठी निमंत्रित करण्यासाठी सुचवलं. पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसला सुचवलं. आणि भारतीय राज्यघटना लिहिण्याचं मसुदा समितीचं जे अध्यक्षपद आहे ते काँग्रेसच्या मेहरबानीमुळे, काँग्रेसच्या सुचवण्यामुळे काँग्रेसने निमंत्रित केलं. काँग्रेसने जागा मोकळी करून दिली निवडून येण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना. विरोधी पक्षाचे आंबेडकर, काँग्रेसने त्यांना राष्ट्रद्रोही म्हटलेलं होतं, तरीही काँग्रेस शहाणी होती, समजदार होती, परिपक्व विचाराची होती, सेक्युलर होती. आणि म्हणून त्या सेक्युलर काँग्रेसनं नॉन गांधीवादी आंबेडकरांना त्यांनी राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या घटना समितीवरती अध्यक्ष म्हणून निमंत्रित केलं. पहिलं मंत्रिमंडळ काँग्रेसचं आलं, त्यामध्ये दुसऱ्या कोणाची गरज नव्हती, जनसंघाची गरज नव्हती, बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाची गरज नव्हती, स्वतंत्र पक्षाची गरज नव्हती. पण पहिल्या मंत्रिमंडळामध्ये 1947ला काँग्रेसी मंत्रिमंडळ प्रमुख आहे. या मंत्रिमंडळामध्ये 2 वेगवेगळ्या लोकांना बोलावलं गेलं. नॉन काँग्रेसी तुमचे जनसंघाचे तुमचे एक बोलावले गेले, एक ग्रस्त काय त्यांचं नाव मुखर्जींना बोलावलं गेलं. आणि दुसरे बाबासाहेब आंबेडकरांना बोलावलं गेलं. त्यांच्याकडे बॅरिस्टर कमी नव्हते, विद्वान माणसं कमी नव्हते, विरोधी विचार असे. राजगुरुनगर शहरातील सर्वात विश्वासाची पेढी जवळेकर सराफ. आमचा पत्ता बाजारपेठ पेशीजवळ, GB कर्नावट हार्डवेअर शेजारी, राजगुरुनगर. संपर्क 9850271314. यंदा आमच्याकडे यायलाच हवं.